जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण इथे सगळेजण उपस्थित आहोत आणि अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. अनेक जण आपण इथं आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली. तो मला असं वाटतं की या सगळ्या घडामोडींमध्ये एक अतिशय प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात आली की भारतीय जनता पार्टीची ताकद एवढी मोठी आहे की इथं ज्यावेळेस 75 जागांसाठी उमेदवारी आपण इंटरव्ह्यू घेतले त्यावेळेस जवळजवळ 600 ते 700 लोकांची अर्ज आली आणि आपल्या विरोधातले जे पक्ष आहेत त्यांची परिस्थिती तुम्हाला फार सांगण्याची गरज नाही. आज या बैठकीसाठी उपस्थित खरं तर ज्यांच्याकडे म्हणजे जळगावचं काम त्यांनी बाहेरच्या खूप मोठ्या प्रमाणात नाशिक असेल सगळं जळावं लागतंय ते आदरणीय आपले सगळ्यांचे नेते घेऊन जाऊ आणि उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधूंनी बघून भावनाही अजून सगळे समजून घ्यायचं सगळ्यांशी बोलायचं असल्यामुळे मी जास्त वेळ न घेता येतच सांगेल की आपण सगळ्यांनी हातात हात घेऊन या निवडणुकीमध्ये जर काम केलं अगदी विरोधात आता ज्याला आपण म्हणतो ते कुठे नाहीये त्यांच्यातल्या एका प्रमुख नेत्याने सांगितलं की युती करत आहे त्यांना जर युती करायची असेल तर जागा कधी कशा घ्यावा तर भाऊ काँग्रेसकडे फक्त 3 उमेदवार आहेत. मनसेकडे फक्त ते द्यायला वीज द्यायला तयार असतील पण त्यांच्याकडे उमेदवार देखील मिळत नाहीये. मनसेची तशी परिस्थिती आहे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहे. उभाटाची परिस्थिती त्यापेक्षा देखील बिकट आहे आणि शरद पवार गटाची परिस्थिती अशी आहे की म्हणजे उमेदवारी घ्या असं त्यांना आता लोकांना अगदी तुमच्या आपल्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना तुलायला तिकीट भेटेल तर आम्ही तयार आहोत. म्हणजे अशी परिस्थिती समोरच्या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा की आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आज आपण सर्वच विजय होतील जे ज्यांना तिकीट मिळेल. दादाने सांगितले की ज्यांना एटी फॉर्म जोडला ते नक्कीच विजय होतील असे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पण बरेच भाऊ इच्छुक इतके की 500 फॉर्म गेलेले 75 जागेसाठी आणि मला वाटतं खरं मी भाऊ एका सोन्याच्या दुकानात गेलो आणि सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर असं वाटलं की सोन्याची किंमत तर सारखीच आहे सगळ्यांची. सोनं घ्यायचं नसतं कारण पहिलं आपण सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर पण असं लक्षात आलं की एक अंगठी तिला खडा आहे राशीचा खडा आहे म्हणून ती घेणं गरजेचं आहे. मंगळसूत्र आहे त्याला मंगळसूत्राचे पायात दागिने पोट घातलेले म्हणून ते घेणं गरजेचं आहे. काही घड्याळ असेल सोन्याचं त्याला टाइम लागेल म्हणून ते घेणं गरजेचं आहे. तसं जे गरजेचे ते घेतले जाणारे पण आहे ते सर्व सोनं ते म्हणून जे काही उमेदवार इच्छुक असतील ते घेणे गरजेचे आहे. पण सर्व कार्यकर्ते सोन्यासारखे घे याची किंमत कमी नाही. पण प्युअर सोनं कोणतं असतं ते चीप म्हणून घरात ठेवतो पण आपण त्याची केव्हाही मोडता येतं. भविष्यात भारतीय जनता पार्टी आपलं सोनं म्हणून केव्हाही कॅश करण्यास तयार राहील. त्याच्यामुळे तुम्ही कधी समजू नका ज्याला तिकीट मिळाले नाही ते सर्व सोन्यासारखे. त्याच्यामुळे अशी सर्वांना विनंती करतो आपण सर्व इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून खरं आपला जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आदरणीय नामदार गिरीच्या नेतृत्वामध्ये 2018ची निवडणूक आपण सगळ्यांनी लढवलेली. बहुधा सर्वात पाठीतील मुद्दा होता की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती लढायचं आहे. आम्हाला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही. आम्ही विकास करणार या मुद्द्यावरती निवडणूक लढवली आणि लोकांनी आशीर्वाद दिले. भाऊच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला भाऊच्या माणसाखाली आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी सर्वात उपलब्धी म्हणजे जळगाव महापालिका नील करून दिली. म्हणजे जे कर्ज होतं उडकोचं ते नील करण्यास मला तर त्यावेळेला गिरीच्या मार्गाखाली देवेंद्र भाऊनी सर्वात मोठी उपलब्धी झाली. जळगाव तर कधीच विसरणार नाही. आमदार सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत सर्व कार्यकर्ते बंधूंवर बघून 30 तारखेला फॉर्म भरायचे 30 तारखेपर्यंत भरायचे आहे. 3 दिवस राहिलेले आहेत 28, 29 आणि 30. मला वाटतं बहुतेक जणांचे फॉर्म भरलेले आहेत. बरोबर आहे. सगळ्यांना काही आहे फॉर्म भरायची
त्यामुळे ते सांगावं लागत नाही. बऱ्याच जणांनी फॉर्म भरले तेव्हा 600 अर्ज आपल्याकडे आलेले आहेत. तिकिटाची मागणी त्यांनी केलेली आहे. मंगेश दादांनी सांगितलं, नंतर मामांनी सांगितलं आणि श्रीकांतचे उदाहरण पाहिलं त्यामध्ये दिलं. आमदार तिकीट त्याला कापलं गेलं. आमदार खासदार तिकीट ते कुठल्या साली 19ला आणि 5 वर्ष तिला वाढ बघावी लागली. त्याला तिकीट कापलं गेलं. सर्व प्रचार सुरू झाला होता. फॉर्म भरून झाला, रॅली निघाली, मेळावे झाले, पोस्टर लागले आणि पार्टीने निर्णय केला की तिकीट बदलाय. कारण काय असते तिकीट बदलायला गेलं आणि त्यानंतर पुन्हा स्पीकरने टाळायला लागल्या. पुन्हा पक्षाचा झेंडा खासदार घेऊन त्यांनी पक्षाचा प्रचार केला आणि त्यावेळेला उन्मेष पाटील जायचे त्या ठिकाणी जोडत 5 वर्ष निघून गेले आणि त्यानंतर पुन्हा त्यांना संधी मिळाली आणि त्या ठिकाणी खासदार झाला. सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांनी जिथेही होते महाराष्ट्रामध्ये घेऊन तिथे पुन्हा खासदार झाले. पार्टीचा किती बारीक लक्ष असतं म्हणून आपण घालवू नका. या वेळेला ज्याचं तिकीट कापलं जाईल त्याचा पुढा प्रमोशन तिकीट होणार. भाऊ बरोबर आहे. तुम्ही नगर स्वामी तुला आमदार व्हाल एजन्सी नसते बाकी सगळं शिक्षण बद्दल सगळं आहे, पदवीबद्दल सगळं आहे, तोही तुम्हाला संधी मिळू शकते. आणि आपल्या पक्षाची स्थिती अशी आहे की आपण कुठेही उमेदवार उभा केला की त्या ठिकाणी निवडू. नुकत्याच नगरपालिका निवडणुका झाल्या. अतिशय चांगले निकाल आपण आपल्या जिल्ह्याने त्या ठिकाणी दिलेले आहेत. चांगले नगरसेवक आपण निवडून आले, चांगले नगरसेवक मोठ्या संख्येमध्ये निवडून आलेले आहेत. आणि म्हणून मामांनी दादांनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे की फक्त तिकीट मिळायचं वाट बघतायत. निवडून येणं म्हणजे फार आपल्यासाठी कठीण नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. लोकांचा विश्वास आपल्यावर आहे, मतदारांचा विश्वास आपल्यावर आहे आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे. त्यामध्ये महायुती आहे, आपलं बोलणं झालेलं आहे, अजून जाहीर वर्ग राहिलेलं आहे, उमेदवार याची बाकी आहेत. मित्र गेलं त्या बाजू जलस्थितीला यायला इथे मी बाहेरच नाही. आपण बघतात नाशिकला आहे, नगरला आहे, धुळ्याला आहे, मालेगावला आहे, आज साताऱ्याला होतो, सोलापूरला होतो, सकाळपासून इथं नाशिकला निघालो. त्यामुळे जळगाव जिल्हा आपला बालेकिल्ला, जळगाव शहर आपला बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथं काही टेन्शन घेतलेलं नाही. मी मामांना म्हटलं, मी दादांना म्हटलं की आपण सभासद काम आपण थोडी छाननी करा, इंटरव्ह्यू पण घ्या, शेवटी एखाद दिवस मी येऊन जाईल. आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याचा विषय नाशिकला तो हेलिकॉप्टर विचार गेला असतो. पण आपल्याला निवडणूक फार साधेपणाने घ्यायची नाही. कुठली निवडणूक असतो फार आपण ओव्हरकॉन्फिडन्स जाता कामा नये. आणि त्या सगळं आपलं समोर कोणी नाही ही वस्तुस्थिती आहे. तर चुकीचं काही नाही, पण शेवटपर्यंत आपण अलर्ट राहिलं पाहिजे. लोकसभेला आपण म्हणतो की 400 पार सगळ्यांना वाढत होतं. यावेळेला काही मेंढी पण होतं उत्तर भारतामध्ये एकही जागा समोरची येणार नाही. पण परिस्थिती बदलली. कुठल्या एखाद्याचं कारण होतं नाहीच, काहीतरी अफवा असते नव्हतं की त्यामुळे मग निकाल बदलायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटपर्यंत जोपर्यंत मतदार मतदान पेटीपर्यंत जात नाही मतदान टाकत नाही. आता पेटी नाही, आता आपल्याला बटन दाबायचं आहे. तो बटन दाबून आपल्या पार्ट्याकडे मत पडत नाही तोपर्यंत आपण स्वस्त रस्ता कामात, तोपर्यंत आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. म्हणजे एकतर्फी जाऊ द्या होऊन जाईल असं अजिबात समजण्याचं कारण नाही. अनेक निवडणुकांमध्ये आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि लोकसभेत आपण बघितलंय, आपण 45 वर्षी करत होतो, 44 वर्ष करत होतो, आपण एकदम 17 वर्ष अनुभव. एवढा मोठा फरक
25 जागेचा हा महाराष्ट्रभर या ठिकाणी पडलेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्यांना सांगेल की एकदम अलर्ट मोडला बघा, कुठल्याही परिस्थितीमध्ये फार ओव्हरकॉन्फिडन्स बाळगूच नका. आपल्याला यावेळेला पुन्हा विक्रम करायचा आहे. मागच्या वेळेला आपण 74 पैकी 57 करायला दिलं होतं, 57 करायला दिलं आपण त्यावेळेला. इतक्या मोठ्या जागा महाराष्ट्रात थोडी जिंकलेलं होतं इतकं पर्सेंटेज मध्ये, त्या आपण जिंकलेल्या आहेत. यावेळेला वरतून आपल्या धरणाची युती जायचंय, माहिती जायचंय, गुलाब येऊन गेले, त्यांनी आग्रह केला. आपण म्हणतो त्याला आपल्याला संघर्ष करायला समोर कुठला पक्ष झालेला नाही, उभारायला काही नाही, शरद पवार राष्ट्रवादीकडे काही नाही, काँग्रेसकडे काहीच नाही, कोणी लढायचं कोणी, तर आपण दोघांनी लढायचं, आपण भांडणी करायची, आपण मारामाऱ्या करायचा. आणि त्यामुळे सगळं ठरलं की यावेळेला युती करायची. आणि नाशिकमध्ये करतोय, मालेगावला करतोय, धुळ्यालाही चाललेलं आहे, नगरला पण युती करून घेतली आपण. आणि म्हणून असं ठरलं तेव्हा युती बरोबर आहे. आणि म्हणून युतीचं बोलणं सुरू आहे. आपण तुम्ही आपण दिलेलं नाही, त्यांची पण दिलेलं नाही, ठरलं नाही कोणतं मला कुठे भरायचं काय आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की ते ठरेल. तर उद्यापर्यंत मी त्या ठिकाणी थांबलो तर उद्याच ठरवून टाकू की आपण मामा दादा या ठिकाणी आहेत, अध्यक्ष आपले या ठिकाणी आहेत, ते ठरवतील कोणी काय करायचं. पण कारण निश्चित कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका या ठिकाणी असेल. पण आता युती बदली किंवा काही जागा सोडाव्या लागतील, त्या जागा सोडल्या किंवा आपलं काय त्याची उमेदवारी राहील ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येतच नाही. तरी मी पुन्हा सांगेन की आपण काळजी करू नका. कुठल्या ना कुठल्या ठिकाणी जे सक्षम कार्यकर्ते ते अनेक वर्षापासून काम करतायत, कोणाकोणाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही. कुठल्या ना कुठल्या ठिकाणी आता अनेक आपल्याकडे महामंडळ आहेत, इलेक्शन पण आपण थांबवलेले आहेत, महापालिकेची वेगळी पदं आहेत, मध्ये आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो, अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. पण त्यामध्ये निश्चित जे कार्यकर्ते आहेत, जे सक्षम आहेत, जे प्रामाणिकपणे काम करतायत पक्षाचं, त्याचा विचार त्या केलाच नाही. तिथे काही फारशी उशिराबाजी होणार नाही की याला तुमच्या काय त्याला तुमच्या काय करा म्हणून, ते पण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पण आता उद्यापासून आजपासून पुन्हा आपण सगळ्यांनी कामात लागावं. आम्हाला बसावं लागेल, 2-3 तास करायला लागतील. या कोणाकडे उमेदवारी मागितलेली आहे, कोणाकोणाला त्या ठिकाणी सर्वे आपण केले, 2-3 सर्वे केलेले आहेत, कोणाला जायचं असेल सर्वे नाशिकातून बसलो, सगळ्याच ठिकाणी महापालिकेमध्ये 3 सर्वे आपण केलेले आहेत. तिघी सर्वेचा रिपोर्ट आपण आहे. पण नावाची प्रमुख कार्यकर्त्यांची ज्यांनी मागणी केली त्यांचे ते सुद्धा आपल्या ठिकाणी बघितले जातील. आणि ते बघितल्यावर सगळ्यांचा विचार करून सर्व चर्चा करून आपण या ठिकाणी उमेदवार ठरवणार आहोत. त्यासाठी अजून वेळ लागणार, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ ठिकाणी घेणार नाही. पण निश्चित आपण मी पुन्हा आपल्याला सांगेल की आपण का नाराज होण्याचं कारण नाही. पुन्हा आपल्याला कुठे कुठे संधी त्या ठिकाणी निश्चित मिळेल. ते नाशिकला काय असं झालं आपण 4 प्रभागामध्ये नवीन लोक होते, ते प्रभाग आता कधी निवडून आलेले नव्हते. स्टार्टपासून आजपर्यंत काही लोक असे असतात त्या भागात त्याचा असा प्रभाव असतो की त्यांना आपण काहीच करू शकत. आणि म्हणून नाशिकमध्ये जे प्रभाग आपण हारतोय वारंवार, त्या ठिकाणी कोण असे प्रभावी नेते आहेत समोरच्या पक्षाचे, त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ते नेते आपल्याकडे घेतले. काही लोक त्या नाराज झाले, आपण टीव्हीवर बघितलं असेल, होतं करतात, पण त्याची नाराजी क्षणिक होती, थोड्या गोष्टी होती. आता पुन्हा त्या ठिकाणी सगळं सुरळीत झालेलं आहे. पण आपल्याला मी या ठिकाणी सांगेल की तेवढी नाराजी किंवा तेवढं फार आपल्याकडे कोणी त्या ठिकाणी करणारे कार्यकर्ते नाहीत, सगळे समजदार कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून आपण आता जो निर्णय होईल तो आम्ही सहज त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. तो मी इकडे करतो, मी तिकडे करतो, मी पाहतो कसं निवडून येतो, मला कसं निवडलं मी, असं काही कोणी करू नका. असं अजिबात होता कामा नाही. मला खात्री आहे की तुम्ही कोणी नाराज होणार नाही. होणार नाही ना? जरा त्यांना होणार का? त्याला तिकीट तो काही म्हणताय नाही. नाही तरी होतं जरा तिकीट मागायचं, तिकीट मागायचं नाहीये. मला वाटतं नाही तिकीटच होतं काय वेळेला, काही हरकत नाही. आपण तसं जोरात कामाला लागूया. पुन्हा आपण या ठिकाणी सिद्ध करूया की भाजपचा बालेकिल्ला हा जळगाव जिल्ह्यात आहे, महायुतीचा बालेकिल्ला जळगाव जिल्ह्यात आहे. त्याला पुन्हा आपल्याला विक्रमी मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो.